हॅलो फ्रेंड्स, अमृता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपे, झटपट आणि खूपच चविष्ट सुशीला पोहे। एका पातेल्यात आपण मुरमुरे घेणार आहोत। मुरमुरे घेणं झाल्यावर त्याच्यात पाणी टाकणार आहोत आणि मुरमुरे स्वच्छ धुवून पिळून घेणार आहोत। आता गॅस चालू करून त्याच्यावर कढई ठेवणार आहोत। कढईत तेल घालू, अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ, अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ, बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। कांदा लाल झाल्यावर शेंगदाणे टाकून घेऊ, नंतर कढीपत्ता, मिरची, शिमला मिरची टाकून घेऊ, टमाटे टाकून घेऊ, मिक्स करू। अर्धा चम्मच हळद टाकू, थोडं मीठ टाकू, मिक्स करून घेऊ। आणि मुरमुरे आता कढईत टाकून घेऊ, मिक्स करून घेऊ। आपण 2 चमचे चना डाळीचे पीठ घालणार आहोत। चना डाळीचे पीठ घातल्याने आपले सुशीला पोहे खूप छान लागते। थोडी कोथिंबीर टाकून घेऊ, आणि झाकण ठेवून 1 मिनिट होऊ देऊ। आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त खमंग पोहे आपले झालेले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।